आत्या तर द्या एक लिकरू वन म्हणे तो दुसरं नरड तोडूस तर बोलत सून घेऊन बसले लेकर इकडं तिकडं पाठवले. अहो मी करायचंय काय? हा SID बरोबर म्हणते SID बरोबर म्हणते पण मग होत का नाही? आपल्याला आम्हाला का वेळ लागू दिली नाही? तुम्हाला का लागती वेळ? का आम्हालाच तुम्हाला काहीतरी करायचंय? सरकारला आता हेच ठरविलं दिसतं काहीतरी. प्रसंग आठवतोय बरोबर. 1:30 वाजता मी कॉल केला. कुठपर्यंत गेलं म्हणलं. का फोन केला म्हणलं. कुठपर्यंत गेलं ते म्हणलं. मी चंदनचा वर्गापर्यंत आलोय. 15 मिनिटात गावात पोहोचतो. 15 मिनिटं आयुष्यात आलंच नाही ते. 15 मिनिटं मला लगेच केला तिनं. बरं पोलीस लई चौकशी करते. पोलीस कुठं मेलेली माणसं उकरून काढते. आमच्या पोलीस काहीच करत नाही. आम्हाला कसं कुणी धारात गेलाय. लेकरे घेऊन सून घेऊन रडते रडते बसते रडते रडते बसते. बोलावं तर नको बाई. भरलेलं तरी कुठं बरं वाटतंय. थांब बाई अश्विनी. बस बाई अश्विनी. मी सुद्धा फोन केला नाही. हिचा फोन आल्यावर मी सुद्धा फोन केला नाही. 4:30 वाजता फोन केला. शनिवारी वाट लावलं कधी येतो म्हणलं राजा. म्हणलं आई मी उद्या काय येत नाही, परवा दिवशी येतो. आता तर कसं काय करायचं? खडीदास दे म्हणायचं दमन निघाना नाही दम तरी धरतो. काय करावं? हमर काय करावं रे? कुठल्या तर देशात ठेवलेत, कुठं तर ठेवलेत. ह्याचं काही बघावं लागेल ना. सरकारने एकच राज्य सरकारने काय विचार करावा लागेल की इथं धनु सोबत एक सोबत कुणीतरी पाहिजे आणि आम्हाला पण सोबत कुणीतरी पाहिजे. संरक्षणच पाहिजे. विचारच नाही. आम्हाला झोपच येत नाही रात्रभर, तर आम्ही काय करायचं?
धनु माझा गेला तर मला परवा दिवशी आम्ही रात्रभर जागे होतो. म्हणून म्हणलं सोबत संरक्षणच पाहिजे आणि आम्हालाही पाहिजे. झालं एकटं लेकरू एकीकडे गेलं मग आम्ही दोघीच असतो. आम्हाला कसा दम निघतो बरं रात्रभर. लेकराला माणूस काहीतरी थोडं तितकं बोललं तर आता लेकरं बी नाही तर. सगळे आमच्या सगळ्या कुटुंबाचा विचार करा म्हणावं. आणि कोण फडणीस साहेब असन कोण असन साहेब बोला आम्हाला. अहो आता दमच निघाला ना. दम तरी किती काढायचा. दमच धरणा ना. आम्हाला सगळ्यालाच पाळवतात कुटुंबाला हे नाही त्यांना नाही आम्हालाच मानत. वर्ष झालं ना बोलतोच. कधी देणार आहेत ते उत्तर. ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते प्रत्येकाला त्यावेळेसच जाणवतंय खरं काय तू काय. आज आमच्यावर वेळ आहे म्हणूनच आम्हाला जाणवतंय ना ते. 1 वर्ष होऊन गेलं तरी पण काहीच करत नाहीत म्हणल्यावर काय निर्णय देणार आहेत ते. कधी देणार आहेत. त्यांना कळकळीची विनंती करतो आम्ही. लवकरात लवकर न्याय द्या आम्हाला. न्याय द्या. ते तर शांतच आहेत. तुका दादा सोबत आहेत आमच्या म्हणून एवढं तरी आम्हाला वाटतंय आमचा लढा चाललाय. नाही तर त्यांनी पाठीमागच काहीतरी केलं असतं याचं. दादा नसते तर आमचं तेव्हाच त्यांनी झाकून ठेवलं असतं. सगळ्यासारखंच करून ठेवलं असतं. सगळी जनता सोबत आहे म्हणून त्यांना तेवढं तरी कधीतरी असं वाटतंय एका दिवशी भेटतंय काय की नाही. लेकरं दिवसरात माझे शिकतात पण एक पण दिवस त्यांचा असा नाही की त्यांना असं वाटत नाही काही. सारखं फोन करतात लेकरं. माझ्या मुलाला तर राहत नाही तिकडं. अक्षरशः रडतोय तो. मला करमत नाही मला इथं म्हणून घेऊन जा. पण तेव्हा एक वेळ आणल्या. एक दिवस माझं लेकरू एक दिवस कुठं सोडून राहिलं नाही. पण आज त्यांना प्रत्येक वेळेस बाहेर जायची वेळ आली. संरक्षण मागून फक्त संरक्षण जिल्ह्यात काय गरज आहे. बाहेर त्यांना कितीदा म्हणलं बाहेर द्या. जिल्ह्याच्या बाहेर पाहिजे खरं संरक्षण. जिल्ह्यात तर आसपास तर गावात आमच्या सगळे ओळखीचेच आहेत ना. बाहेरच पाहिजे संरक्षण. नुसतं देतो. किती दिवस झाले ते देतो म्हणते आणखीन काहीच नाही. गोरगरिबाच्या त्यांच्यासाठी म्हणलं की ह्यांना वेळ लागतो निर्णय घ्यायला. आणि त्यांच्यासाठी म्हणलं की 1 तासात त्यांचे निर्णय घेतले जाते. तुम्ही